जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. आपण रेडी आहे, बिट्टू रेडी आहे, मॅडम आमच्या ब्रिजवरून येत आहेत. आपण आता निघालो आहे उज्जैन महाकालच्या दर्शनासाठी. ट्रेन येईलच आता आपली, वापीवरून ट्रेन आहे. वापीपर्यंत आपल्याला वलसाडने जायचं आहे. चला, ट्रेनचा सफर आणि नवीन जर्नी तुम्हाला दाखवूया. कोळसरवरून पहिली ट्रेन आपली आलेली आहे. वलसाड पॅसेंजर जी वापीला आपल्याला सोडेल. वापीचा ब्रिज गेलाय. चला वापी येईल आता उतरायचं आहे. बिट्टू चलो रेडी. चला फायनली आपण आता वापीला पोहोचलो आहे. वापी स्टेशन उतरूया. चला वापी स्टेशनवर आपली गाडी आलेली आहे. अवंतिका एक्सप्रेस. आपलं S6 आहे. इथे कोणता येणार आहे? S12916 S4 येणार आहे. पुढे जावं लागेल. आपली गाडी पस्तीस 36 एक 35 वरची आणि खालची 36 आहे. तू खाली झोपते ना? बिट्टू बिट्टू झोपला का? झोप आली का नाही? 12 वाजले ना? किती वाजले? किती वाजले? 12:15. गुड नाईट. चला गुड नाईट. बिट्टू उज्जैन महाकाल. बिट्टू गुड मॉर्निंग. ते आता उज्जैन अजून अर्धा तास दाखवतोय. 15 मिनटात. मला इंदोरला पण काम आहे. बघू आपण आता उज्जैन उतरायचं का इंदोर. 5 मिनटात ठरव. हो तू शाळेत जायचं. उठला का स्वीतू? तर मित्रांनो, आपण फायनली पोचलो आहे इंदोर रेल्वे स्टेशन. आता आपल्याला उज्जैनला जायचं आहे, तर इंदोरला काय उतरलो तर आपलं इंदोरमध्ये पण थोडं 1-2 ठिकाणी जायचं आहे. आणि मग आपण संध्याकाळचं दर्शन घेणार आहे उज्जैनमध्ये. आणि मग उद्याचा प्लॅन उद्या तुम्हाला सांगतो. आता पहिले इंदोरमध्ये आलो आहे म्हटल्यावर मग इंदोरचे फेमस पोहे चाय घेऊया आणि मग पुढे जाऊया. नाश्ता करू पहिले. किधर जा रहा है बिट्टू? गार्डन. गार्डन? राजवाड़ा. चलो अंकल. वहाँ पे ही गार्डन है. इंदोर के राजवाड़ा में जाते हैं. तिथे जाऊन बघूया काय आहे राजवाड्यामध्ये. बिट्टूला सकाळ सकाळ भूक लागली, चिप्स खातोय. इंदोर सिटी का मंदिर. हे काका आपले नाशिकचे. नाशिकचे कुठले काका तुम्ही? शालीमार. हे इंदोरला आले तर काकाला भेटा. काका पूर्ण इंदोर फिरवेल है ना काका? काय नंबर सांगा तुमचा आहे का? कॉन्टॅक्ट नंबर 9977 122 385. 385. बघा नंबर दिलेला आहे. तुम्ही फोन करून काकाला या आणि इंदोर मग काका पूर्ण तुम्हाला त्यांच्या रिक्षामध्ये फिरवेल. आता आपण आलो आहे राजवाडा बघायला आणि मग पुढे काचमहल आहे. ठीक आहे काका, धन्यवाद. चला जय महाराष्ट्र.
चप्पल इथं बाहेर काढायची. महादेव महादेव, सुंदर असं दर्शन घ्यायचं महादेवाचं. त्यामुळेच आणि मग आपण आता राजवाडा बघणार आहोत. याची कहाणी काय आहे ती सर्व आपण बघणार आहे. सुंदर राजवाडा. आज क्या हुआ? ही सर्व माहिती आहे होळकर राजवंश कुलदेव का लोकदेव श्री मल्हारी मार्तंड. श्री मल्हारी मार्तंड अर्थात खंडोबा होलकर राजवंश की कुलदेवता एवं लोक देश देवताओं के प्रतिनिधि के रूप में महाराष्ट्र के शैवपंथीय देवताओं में खंडोबा लोक देवता के प्रतिनिधि माने जाते हैं. ही सर्व माहिती आहे. पॉज करून वाचून घ्या. चला आपण वाचली, आता पुढे निघूया. देवी अहिल्याबाई का परिवार. हा जुना वाडा आहे. त्याला आता रिन्यूट केलं आहे पूर्ण. जेजुरी जिल्हा पालघर होलकर गॅलरी वरती आहे. पूर्ण राजवाड्याची माहिती आहे. के जन्मग्राम स्मारक चौडी तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर. अच्छा, काठेवाड सोमनाथ मंदिर. ही त्यांची गादी आहे. शिवाज्ञा पाळायची अहिल्याबाई. अहिल्याबाई. आपण होळकर किल्ला पण बघितलेला आपण जेव्हा परिक्रमेला गेलेलो तेव्हा. ही पूजा करायची अशी पूजाची सामग्री आहे. इकडे महादेव महादेव महादेव. बाबा नीलकंठ. श्री नमः शिवाय. चला तुम्ही पण बघा, मी पण बघतो आणि अजून पुढचं दाखवतो तुम्हाला मी. अहिल्या स्मारिका हे पुस्तक पण आपल्याला इथं भेटेल. खूप चांगलं असं बनवलेलं आहे. राजवाडा टाईप बनवलं आहे. सुंदर जुनं काम आहे आणि फार मोठा आहे हा. त्या साईडला काहीतरी हॉटेल टाईप काहीतरी बनवलं आहे वाटते. हां, हे इथे आपण गेलो तर नर्मदा किनारी आहे ते आहे. हा पण राजवाडा त्या टाईपच मस्त बनवला. खूप मोठा राजवाडा आहे. चला आता आपण जाऊया शीश महलकडे. शीश महलला जाऊ. ऊपर क्या है? ऊपर पुराना सामान, पूरा इतिहास आप देख के आइए. अच्छा, अहिल्याबाई होलकर का पुराना सामान है. होलकर गेल की हाँ सामान इधर. 15 रुपये तिकीट आहे. वरती जाऊया आणि आपल्याला दाखवूया. होलकर साम्राज्य का शुंभकर तत्कालीन विचारधारा. प्राचीन काळ आहे. हा तो राजवाडा आहे आता जिथे आपण आहे. खूप सुंदर आहे. बाहेरून आपण फोटो व्हिडिओ नाही घेतले, रिक्षात होतो त्यामुळे जाताना बघू भेटलं तर दाखवेल. ही माहिती आहे वाचण्यासाठी. पॉज करून एकदा पूर्ण वाचा. आता
संग्रहालयामध्ये जाऊया. कोणत्या कोणत्या वस्तू आहेत त्या बघूया. जुनी पेटी, जुन्या वाट्या, जुन्या पेट्या, हे असे ते सैन्य असायचे. जुने त्यावेळेसचे फोटो. हे साठवणुकीसाठी असेल नक्कीच. सर्व जुनं सामान आहे. ज्या पद्धतीने एकदम तांब्याचे आहेत पण हेवी असतील. देवी अहिल्याबाई होळकर. या तलवारी, ढाली, बंदूक जुन्या जमान्याची, त्या जमान्याची. हे गोळे, तोफ गोळे. त्यावेळेची लूम. अशी लूम कपडा बनवायचे. ही पालखी असायची, डोली. सुंदर असं प्राचीन सगळ्या गोष्टी असतात. पाऊंड, त्यावेळेस पाऊंड बोलायचे. वजन तोलने के लिए जसे आता वेट येतात तसे याला पाऊंड बोलायचे. घाडगे मडगे. त्यावेळेसचे पंखे. त्यावेळेस पण लाईट होती का पण? बोलिया छत्री इंदूर शिल्पकला. सुंदर असे मंदिर. वाव, सुंदर असं संग्रहालय. सर्व ते त्या जमान्याचा राजवाडे, गांधी मॉल, दिल्ली कॉलेज, हे सर्व मोठे जे होते ते स्कूल वगैरे होते. ते सर्व त्यांची टीम म्हणजे शिपाई त्यावेळेचे फोटोग्राफ्स वगैरे. सुंदर, अति सुंदर, अप्रतिम. दरवाजे जुन्या याच्याच आहेत. चलिए निकलते हैं अभी बाहर. तुला हे सगळ्या कहाण्या खूप इंटरेस्ट आहे. सगळ्या गोष्टी विचारून वाचून बघतोय. निरखून इतिहास. माल्लर मार्तांडा मंदिर, होलकर राजवंश गॅलरी.
अभी अपन ने फोर्ट देख लिया, अभी जाएंगे अपन कुठे जायचं बिट्टू आता? शीश में शीश महल काच मंदिर. 10:30 बजे खुलता है. 10:30 बजे पूरा मार्केट म्हणजे पूर्ण मार्केट उघडते. इकडे काय खरं नाही. 11 वाजता राजेशाही येतात मस्त. 11:30 हे 11 11:30ला उघडतात सगळे दुकान. चला आपण शीश महल तरी तुम्हाला पण दाखवू. मंदिर टाइमिंग 10 से 5 बजे तक ही है. अंदर जाएंगे तो दिखाएंगे आपको. सुंदर ऐसा काच मंदिर. शीश महल काचेचा महल. तर मध्ये फोटो अलाउड नाही असं म्हणतात. बघूया एकदा मध्ये जाऊन जर असेल तर हे बघा इथे लिहिलेलं आहे. फोटो निकालना सक्त मना आहे. ठीक आहे. काचेचा पूर्ण महल आहे. फार कितीतरी वर्षात जुना आहे असं म्हणणं आहे. चला बघूया आपण मध्ये जाऊन. विच कंट्री सर? फ्रान्स. फ्रान्स. किसी के भी फोटो नहीं. घे चालू कर बिट्टू. सँडविच कसं आहे सांग. तूच कर. चीज सँडविच. मॅडमचा उपवास आहे. कॉफी. आम्ही दोघं सँडविच. बघूया टेस्ट करून. काच मंदिरच्या समोरच आहे बरोबर. दिसत होतं. ते तुझं नोट्स लिहून करत आहे. हा बरोबर. इकडे इकडे ते चीज वगैरे लागले. भारी आहे. एकदा काच मंदिर समोर या आणि नक्की ट्राय करा. सँडविच के बादशाह. मस्त केलं आहे ना. इंदोर रहेगा नंबर 1. सुंदर. अति सुंदर. अप्रतिम. हे सर्व आग्राचं होलसेल मार्केट आहे. दोन्ही साईडला पूर्ण होलसेल भरलेलं आहे. सगळं होलसेल मार्केट आहे. आता आपण अजून एक मार्केट बर्फानी बाबा बर्फानी असं काहीतरी एरिया आहे तिथे चाललो आहे. बर्फानी मंदिर. रघुनाथपुरम चौराहा. राम मंदिर. जय श्रीराम. एक डेस्टिनेशनवर जातोय आपण. एक लोकेशन एका बर्फानी नगर. बर्फानी बाबा. बर्फानी धाम. मित्रांनो इंदोरमध्ये आपण अजून एक बर्फानी धाम आहे. तिथे आपण बर्फानी धामला आलेलो आहे. पाणी टंकीजवळ बघूया. गौशाळा पण आहे. गौशाला. बर्फानी गौमाता की जय हो. सुंदर सुंदर गौमाता आहे. जय हो गौमाता की. राजेश्वरी मंदिर. राजराजेश्वरी महा त्रिपुर सुंदरी आदिशक्तीपीठ. चला मित्रांनो ते काम होतं आपलं इकडे झालेलं आहे. आता आपण निघतो आहे इंदोरला. बाय बाय करून उज्जैनला. आज उज्जैन महाकाल दर्शन आणि स्टे आपला तिथेच राहणार आहे. शिवाला निघूया इंदोरवरून उज्जैन. ट्रेननी जाऊ म्हणजे लवकर पोहोचायचं. असंही 2 तास लागतात, तसेही 2 तास लागतात. पण ट्रेननी ठीक आहे आपल्याला सुटेबल आहे. इंदौर जंक्शन वापस आ चुके हैं उज्जैन जाने के लिए.
मित्रांनो फायनली उज्जैनमध्ये आपल्याला स्टे भेटलेला आहे. एकदम स्टेशनच्या समोरच आहे. आणि स्टे एकदम सुंदर आहे. तुम्ही पण येऊ शकता. वॉकिंग डिस्टन्स आहे स्टेशनहून. आणि नाव आहे माँ नर्मदा गेस्ट हाऊस. एकदम स्टेशनच्या समोर आहे. खूप सुंदर आहे. हे बघा रूम पण चांगले आहेत. क्लीन नीट आहे. कमीत कमी 6-7 लोकांसाठी आहे. इकडे बाथरूम वगैरे गिझर आहे. वाट्या चला आता मस्त आंघोळ करतो आणि मग आपण मंदिराकडे जाऊ. खूप चांगली प्रॉपर्टी आहे. तुम्ही आले तर नक्कीच या. बघा एकदम स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर 1 तिथून वॉकिंग डिस्टन्स वर आहे. चला फ्रेश होतो आणि मग भेटतो. चला मित्रांनो मी रेडी झालो आहे. आपण आता कॉरिडॉरकडे जाऊ आणि दर्शन बघू. आज घेऊन येतो उद्या घेऊ. आपल्याकडे 2 दिवस आहे. काही घाई नाही आहे. 2-3 मंदिरं पण आपल्याला एक्सप्लोअर करायचे आहेत. दर्शन घ्यायचे आहेत. त्यानंतर बघू आज कोणते कोणते होते तुम्हाला दाखवतो. मग हे रेडी झालं आहे. ही रेडी झाले. बिट्टू राहिला आहे. बिट्टू रेडी झाला का आपण निघूया. चल नाही रिक्षाने जायचं. चलो मॅडम रेडी. चला रेडी झाले निघूया. समोर रेल्वे चालली आहे आणि हे आपलं समोरच माँ नर्मदा होमस्टे. चला जाऊन येऊ मंदिराकडे. रिक्षा 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 कुठे आहे आता. इलेक्ट्रिक चल. चला रामघाट. आता आपण जाणार आहे रामघाट. हा कचोरी इकडची फेमस असते. कचोरी वगैरे मी खाल्ली आहे. त्यानंतर चलो रामघाट. बिट्टू रामघाट के लिए निकल चुके हैं. मला त्या साईडला बसू दे ना. व्हिडिओ काढावा लागेल ना मला. बस ना तो. चला आता तुम्हाला उज्जैनचे रोडचे नजारे दाखवत आपण पुढे जाऊ. मसाला गल्ली आहे. पतंग बघा किती मोठे मोठे डिझाईनचे आहेत तिथे. रिक्षा फार डुबू करते राव. जॅकेट 900 रुपयाला होतं. खारी टोस. ये कौन सी गली में आ गए भाई. उज्जैन मंदिर है. महाकाल मंदिर है. और ये साइड में रामघाट है. अभी अपन रामघाट की तरफ रामघाट कडे जातो. हिंदी कहते हैं. रामघाट या साईडला महाकाल मंदिर होतं. तर आपण रामघाटीच्या रस्त्याला चाललो आहे. चिक्की घ्यायची आपल्याला इकडची. असं बोलिए ना. हाँ बोलिए ना. कौन सा बर्फ मैच है. टाइटन सिल्वर. हेलो जो होता है मैं करके. ठीक है हाँ सर करके. चला घाटाकडे आपण जाऊया. आता आपल्याला रिक्षाने इकडे सोडलेलं आहे. इथला चौरा आहे काय माहिती. इथूनच सिद्धी माता मंदिर आहे. हां इथूनच असं जातात. 10 रुपयाला पाण्यात सोडायला. वाचित रहेगा उधर. वापस कर देना. उधर नहीं रहेगा. उधर किती साठी मध्य प्रदेश एकदम फेमस आहे. पोहे चाटमध्ये कचोरी समोसे काय पण खा. बघा घाट येतो एक जवळच. रामघाट में आपका स्वागत है. ओल्ड रामघाटचा फोटो लावलेला आहे. आता न्यू रामघाट तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल. संघ उज्जैन 84 संघ. हो
त्रिभुवनवंदिता शिप्रा सुंदर अति सुंदर किधर भाई साहब आरती हेलो भैया ओ भाई आरती किधर है ओए ओ भाई आरती किधर आरती डीपी पॉइंट पण आहे मस्त आहे लाईट वगैरे रोषणाई वगैरे छोटे छोटे जे घाट असतात त्याची आरती चालत असते मेन आरती वाटते कोणत्या दिवशी चालते का माहिती त्या घाटावर आरती चालू आहे इकडे ह्या घाटावर आरती चालू आहे मेन आरती कुठे होते तिथे होते तिथे चला तिकडे जाऊ चप्पला सगळ्या इकडेच काढायच्या बसूया पुढे लाईनीत इथेच बसू म्हणजे इथून आपल्याला प्रिंट घेता येईल इथे पूर्ण या घाटावर इथे आरती पूर्ण तयारी आता आरती चालू होते अशी आरतीची तयारी चालू होते पूर्ण आरतीची तयारी इथे सगळी शुभ्रा माताचं स्नान घालतात आणि मग आरती करतात इकडे पिंड पण आहे जय हो जय हो दिवा लाव
चला मित्रांनो, आपण चाललोय सिद्धी माता एक शक्तिपीठ आहे, शक्तिपीठाच्या दर्शनासाठी. इथून आता वरती, इथून नाही तिथून वरती जाण्याचा रस्ता आहे. मग तसंच आपण महाकाल कॉरिडोरला जाणार आहे. चला, जय श्री महाकाल, हर सिद्धी मंदिर. चलिए माता जी का दर्शन करते हैं. आए तो देखिए आगे अपन हरी सिद्धि ना. लास्ट टाइम भी आपको दिखाया था मैंने, लगता है. हाँ, दिखाया था वीडियो में, क्योंकि 12 ज्योतिर्लिंग किया था ना अपन ने. तो इसी मंदिर में भी तो गए थे हम लोग. हरी सिद्धि है. हरी सिद्धि भक्त मंडळ चिंताहरण गणपतीची आरती चालू आहे. इकडे कोटेश्वर महादेव मंदिर आहे आणि इकडे हरिसिद्धी मंदिर. 51 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ आहे. चला मध्ये जाऊन दर्शन घेऊया. ही ज्योत बघा, लास्ट टाइम पण मी तुम्हाला दाखवली होती. किती सुंदर अशी वाटते. जय माता दी. चलो, गर्दी बहुत है. माँ हरिसिद्धि मंदिर बघ ना, किती सुंदर आहे. माता चलो साइड होते जाओ आप लोग. अरे महाराज जी थोड़ी रुकेंगे, अपन को आगे आना है. कुठं पाया पडा. त्याला खूप सुंदर अशी आरती, पूर्ण कमीत कमी 1 तासाच्या वरती झालेला आहे. हरिसिद्धीची आरती भेटणं म्हणजे नशीब लागते, कारण की ही आरती सगळ्यांना नशिबात नसते असं म्हणतात. चला आता प्रसाद आहे, प्रसाद घेऊया आणि मग आपण महाकालकडे जाऊ दर्शनाला. काल भैरव बघू आता किती वाजेपर्यंत आहे, नाही तर मग महाकाल. पुरी भाजीचा प्रसाद भेटलेला आहे आपल्याला. आता जय महाहरिसिद्धीचा भंडारा. आरती चालू होती तेव्हा आमची मॅडम डायरेक्ट रडायला लागली. हा बिट्टू, मम्मी रडत होती. डोळ्यातून पाणी निघत होतं. का रडत होती? माहित नाही, काटेसारखे आले.
टाकत होती ना आरतीमध्ये, खूप सुंदर अशी आरती होती. चला आता बघूया आपल्याला कोणतं दर्शन भेटते आजच्या दिवसात. 8 वाजले.